आपल्याला आईने गणेश स्वरूप केलेलं आहे, गणेशासारखं जन्माला घातलेलं आहे. आणि आता आमची कुंडलिनी जी त्रिकोणाकार अस्थिबंध निघत होती ते आता पोटात निघायला पाहिजे. जशी गणेशाची कुंडलिनी त्याच्या पोटात तशी आता त्या त्रिकोणाकार अस्थितनं निघून ती पोटातनं निघायला पाहिजे. तेव्हा मात्र खरे आम्ही संत होऊ. पोटातनं निघाली पाहिजे म्हणजे काय, त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा कुंडलिनी पोटातनं निघाली म्हणजे आपले जे काही आजपर्यंत आपण जे परमेश्वराला शोधत होतो, आधी आपण ते पैशात शोधत होतो किंवा आपण आधी खाण्यापिण्यात शोधत होतो, मग पैशात शोधू लागलो. हे जे नाभीचक्राची जेवढी कार्य होती पूर्वी, ते आता म्हणजे साक्षात कुंडलिनी स्वयं तिथे बसले. म्हणजे आपल्याला आणखीन कसला शोध नाही, आपण नुसत्या कुंडलिनीवर बसलेलो. ही जेव्हा स्थिती होईल तेव्हा आपण मान्य केलं पाहिजे की आपण खरंच परीक्षेला उतरलो, आपण खरंच संत झालो आणि ह्याच्यावर आता आपल्याला कुठे जायचं.